मुक्ताईनगर येथे 8 जून रोजी आरक्षण बचाव मोर्चा आरक्षण वाचविण्यासाठी एकजूट होण्याचे आवाहन। मुक्ताईनगर प्रतिनिधी संविधानाने दिलेल्या आरक्षणाच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी व आरक्षणाविरोधातील विविध हालचालींना विरोध दर्शविण्यासाठी 8 जून रोजी मुक्ताईनगर येथे भव्य आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात येणार आहे। या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया पंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष लखन पानपाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। लखन पानपाटील म्हणाले की आरक्षण हे सामाजिक न्यायाचे प्रभावी साधन असून वंचित, शोषित आणि मागासवर्गीय समाजाच्या प्रगतीसाठी ते अत्यंत आवश्यक आहे। संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या या अधिकारांचे रक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे। आरक्षण कमकुवत करण्याचे कोणतेही प्रयत्न समाजहिताचे नसून त्याविरोधात लोकशाही मार्गाने आवाज उठविणे गरजेचे आहे। ते पुढे म्हणाले की 8 जून रोजी मुक्ताईनगर येथे होणाऱ्या आरक्षण बचाव मोर्चामध्ये सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे। हा मोर्चा केवळ एका समाजाचा नसून सामाजिक समता, न्याय आणि संविधानिक मूल्यांचे संरक्षण करण्यासाठीचा लढा आहे। यावेळी त्यांनी युवक, विद्यार्थी, महिला व विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांना मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। संपूर्ण समाज बांधवांना आव्हान करतो की येत्या 8 जून रोजी सकाळी 11 वाजता मुक्ताईनगर येथे आरक्षण बचाव यात्रेचं आयोजन केलेलं आहे। तर त्या ठिकाणी सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपकभाई केदार येणार असून संपूर्ण समाज बांधवांनी, विद्यार्थ्यांनी, कामगारांनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग घेऊन मोर्चा हा आपला यशस्वी करावा अशी संपूर्ण समाज बांधवांकडून विनंती करतो। हा लढा आपल्या संविधानाच्या रक्षणासाठी आहे। हा लढा आपल्या अस्तित्वासाठी आहे। हा लढा आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी आहे। म्हणून संपूर्ण समाज बांधवांनी ताकदीने सहभागी व्हावे आणि मोर्चा हा आपला यशस्वी करावा। जय भीम। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या भगीरथ राजा 24 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा।